नमस्कार मित्रो, मी आज आलोय छत्रपती संभाजीनगर पासून जवळच समृद्धी महामार्ग जिथून सुरू होतो त्याला लागूनच नवीन हॉटेल झालेलं आहे काळेवाडी। इथलं जे वातावरण आहे हे अतिशय नैसर्गिक आहे। माझ्यासोबत हॉटेलच्या मालकीन आहेत। ताई, आपला परिचय द्या। माझं नाव आहे अश्विनी ज्ञानेश्वर काळे आणि हॉटेलचं नाव आहे काळेवाडी। हा व्यवसाय सुरू करून किती दिवस झाले? आज आपल्या हॉटेलला 22 दिवस झालेले आहेत। ग्राहकांचा प्रतिसाद आहे हे अतिशय उत्तम आहे। ग्राहकांना आपण काय काय देतात त्याच्यामध्ये? आपल्याकडे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण प्रकार भेटतात। व्हेज मध्ये पण आपल्याकडे थाळी पण आहे, थाळी पद्धत पण आहे। त्याच्यामध्ये एक डेझर्ट स्वीट पण ठेवलेला आपण आहे, गाजरचा हलवा वगैरे। आणि त्यानंतर आपल्याकडे नॉन व्हेज मध्ये पण ब्लॅक ग्रेव्ही, रेड ग्रेव्ही दोन्ही पण ग्रेव्ही मिळतात। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस आपल्याकडे ब्लॅक ग्रेव्ही आहे। आणि आपल्याकडे कुक पण 4 प्रकारचे वेगवेगळे कुक आहे। म्हणजे आपल्याकडे विदर्भ, खानदेश, जळगाव, तसंच मराठवाडा आणि नागपूर साईडचे कुक, असे 4 प्रकारचे, जेणेकरून समृद्धी महामार्गावर असल्यामुळे सगळ्या सगळ्याकडचे लोक आपल्याकडे येतात। त्यामुळे त्या सगळ्या प्रकारांचा लक्षात घेऊन एक विचार केलेला आहे चवीचा, आणि 4ही प्रकारचे कुक आपण ठेवलेले। अजिंठा, वेरूळ हे बघण्यासाठी जे पर्यटक येतात मित्र हो, इथली जे टेस्ट आहे त्यामुळेच इथे शहरवासियांसह पर्यटक वर्ग आहे तो जेवणासाठी येतो। बसण्याची व्यवस्था आहे अतिशय उत्तम आहे, नैसर्गिक वातावरणामध्ये आहे। इंटेरियर डिझाईन बनवलेलं आहे। विशेष म्हणजे तुमच्याकडे भारतीय बैठक, फॅमिलीसह जरी ग्राहक आला तर तो निवांतपणे घरच्या सारखा बसून जेवण करू शकतो। ही अतिशय सुंदर कल्पना आहे आपली। विशेष म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी इथे झोके पण आहेत। तर ही कल्पना आपल्याला कशी सुचली? मी एका बेंगलोर साईडला जेव्हा फिरायला गेले होते, हॉटेल खूप सुंदर होतं, पण तिथे भारतीय बैठक हा प्रकार नव्हता। आणि माझी मुलगी मला जेव्हा ती छोटी होती तेव्हा ती बसण्याची जी अडचण आली, जेव्हा माझ्याही जेवणाचा अडथळा आणि तिचाही बसण्याचा अडथळा हा जेव्हा बघितला होता, मी तेव्हाच विचार केला होता की आपण जर भविष्यात हॉटेल बिझनेस चालू केला तर मी भारतीय बैठक ही पद्धत ठेवणार, जेणेकरून बाकीच्या आई लोक जे असतात त्यांना त्यांचे लेकरं बाजूला ठेवून किंवा बसवून झोपून त्यांना जेवता आलं पाहिजे, या विचाराने मी भारतीय बैठक केली। खरं तर आपण स्वच्छ वातावरण पसंतच करतो, त्यामुळं जरूर एकदा तुम्ही इथल्या पदार्थाची चव घेण्यासाठी हॉटेल काळेवाडी येथे भेट द्या। निश्चितच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे। खास तर वातावरण हायजेनिक आहे। ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था पण खूप सुंदर आहे। इकडे जे कुक वर्ग आहे हा विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला आहे। व्हेज मध्ये आणि नॉन व्हेज मध्ये नेमकं काय भेटते? व्हेज मध्ये स्वीट डेझर्ट एक छान आहे। व्हेज मराठा आणि काळ्या मसाल्याची पातोड्यांची भाजी आणि व्हेज पटियाला। शेवगा हंडी तर आपली खूपच आवडीची आहे, म्हणजे शेवगा फेमस पण आहे आपला तसा, कारण विदर्भातला जो कुक आहे त्याच्या हातचा शेवगा खाण्यासाठी खास येतात। काळ्या मसाल्यातील शेवग्याची टेस्ट घ्यायची असेल तर काळेवाडी या हॉटेलला निश्चित भेट द्या। इथल्या नैसर्गिक वातावरणामध्ये जेवणाचा आनंद घ्या। आपल्याकडे जे कार्यक्रम आहेत कुठले कुठले अरेंज केले जातात? आपल्याकडे कार्यक्रम बर्थडे पार्टी होते, त्यानंतर आपला जो हॉल आहे तो हॉलच एवढा सफिशियंट बनवलेला आहे आपण की तिथे 100 ते 150 लोक, एक छोटी एंगेजमेंट, एक छोटा प्रोग्राम, त्याच्यानंतर एखादा इव्हेंट, आणि आता अशातच आपण शनिवार रविवार एक मूवी साठी कपल औरंगाबाद मूवी, यंग कपल औरंगाबाद मूवी MS-20 यासाठी आपण तो हॉल पण दिलेला आहे, जेणेकरून जे म्हणजे लोक फिरायला चालले होते अजिंठ्याला त्यांनी तो आपला हॉल बघितला, तो हॉल त्यांना एवढा प्रशस्त वाटला की तो त्यांनी बुक केलेला शनिवार रविवार।